नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाचा अत्यंत महत्त्वाचा एक शासन निर्णय, महत्त्वाची एक अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, थंबनेल बघून आपल्या लक्षात आलेलं असेल, शिक्षण विभागाचा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय 21 ऑगस्ट 2024 ला निर्गमित झालेला आहे आणि विषय आहे त्याचा सर्व शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी सुरक्षेबाबत काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत। तर मित्रांनो, हा जो GR निघालेला आहे, हा जो शासन निर्णय निघालेला आहे, याचा एक महत्त्वाचं कारण आहे आणि ते आहे राज्यामध्ये सध्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। काही अशा घटना घडत आहे, त्यामुळे शासनाकडून हा महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। आणि मित्रांनो, आता या शासन निर्णयानुसार आपल्याला आपल्या शाळा स्तरावर कोणती काळजी घ्यायची आहे, कोणते उपाय करायचे आहे, कोणते कामं आपल्याला करावी लागणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊ। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शिक्षण विभागाचा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय असणार आहे सर्व शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या सुरक्षेबाबत काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। राज्यामध्ये सध्या काही अशा घटना घडलेल्या आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय शासनाकडून निर्गमित झालेला आहे। तर या शासन निर्णयानुसार आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि काय यामध्ये माहिती दिलेली आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ। तर बघा, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय दिनांक 21 ऑगस्ट 2024 ला निर्गमित झालेला आहे आणि विषय बघा अत्यंत महत्त्वाचा आहे। विषय आहे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ। संदर्भ दिलेले आहे मागील पत्रांचे। तर बघा, प्रस्तावना शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। अलीकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। या बाबींची शासन स्तरावर गंभीर दखल घेण्यात येत आहे। वस्तुतः शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना संदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे। विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वतोपरी असल्याने या उपाययोजनांची तडजोड करता येणार नाही। अस्तित्वात असलेल्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाचा विचाराधीन होता। तर मित्रांनो, या अंतर्गत काय काय नवीन आपल्याला करायचं आहे याची माहिती या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे। तर बघा, शासन निर्णय शाळा व परिसरात CCTV कॅमेरे बसवणे। तर शाळा परिसरात CCTV कॅमेरे बसवायचे आहे। तर शाळा व परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी CCTV कॅमेरा हा उत्तम पर्याय आहे। त्या अनुषंगाने मित्रांनो, आपल्याला कॅमेरे बसवायचे आहे, CCTV कॅमेरे। तर त्याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे, कशा पद्धतीने आहे। तर त्यानंतर शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यायची काळजी। शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना काळजी घेणे व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे यासाठी देखील उपाययोजना करणे आवश्यक आहे। नियमित कर्मचाऱ्याबरोबरच बाह्य स्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने ज्या नेमणुका केल्या जातात, जसे सुरक्षा रक्षक, सफाईगार, मदतनीस, स्कूल बसचे चालक इत्यादी बाबतीत संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीची काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापनामार्फत होणे आवश्यक आहे। यासाठी नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेणे आवश्यक राहील। नेमणुकीनंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह याची सर्व तपशीलवार माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेकडे देण्यात यावी। त्यानंतर आहे तक्रार पेटी। हे सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो, तक्रार पेटी। शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनाचा भाग म्हणून राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्याबाबत संदर्भ क्रमांक 1 येथील शासन परिपत्रकान्वये आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे। या संदर्भात शाळा व्यवस्थापन, क्षेत्रीय यंत्रणा यांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे। तक्रार पेटी उघडण्याबाबत तसेच प्राप्त झालेल्या तक्रारीवर करायच्या कार्यवाही संदर्भात सदर परिपत्रकान्वये सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत। तथापि या तक्रार पेटीचा वापर सर्व शाळा प्रभावीपणे करीत आहे किंवा कसे याची तपासणी होणे देखील तितकेच आवश्यक आहे। सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता तक्रार पेटी बसवणे व त्या संदर्भात संदर्भ क्रमांक 1 येथील परिपत्रकातील तरतुदीचे पालन करणे
अनिवार्य आहे। यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकास व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल। यात कसूर झाल्याचे आढळून आल्यास मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल। तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो हा तक्रार पेटीचा, आणि आपल्याकडे तशा सूचना सुद्धा आलेल्या असतील, आमच्याकडे आलेल्या आहे आणि आम्ही त्या पेट्या सुद्धा बसवलेल्या आहेत। त्यानंतर सखी सावित्री समिती बाबतच्या तरतुदीचे अनुपालन। तर मित्रांनो या अंतर्गत आपल्याला सखी सावित्री जी समिती आहे ते सुद्धा गठीत करायची होती आणि त्याचे अनुपालन सुद्धा करायचे होते। त्यानंतर अतिशय महत्त्वाचं विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रस्तावित गठन। शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत विशेषतः लैंगिक छळाबाबतचे अनुचित प्रकार अधूनमधून घडताना आढळून येतात। समाजाच्या अशा घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संवेदनशील स्वरूपाचा असतो व अशा घटनांचे विपरीत परिणाम विद्यार्थी, त्यांचे कुटुंबीय व संपूर्ण समाजावर देखील होत असतो। अशा अनुचित प्रकारामुळे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे। ज्या प्रकारे कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाबाबत तक्रारीच्या अनुषंगाने या कायद्यातील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, त्याच प्रकारे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकरणी अशा उपाययोजना होणे आवश्यक आहे। यासाठी शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून एका आठवड्यात करण्यात यावे। अशी समिती वेळोवेळी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या समजावून घेईल। तर मित्रांनो राज्यातील जे सुरक्षा समिती आपल्याला गठीत करायची आहे ते कशा पद्धतीची असणार आहे ते सुद्धा खाली दिलेलं आहे। तर बघा, राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती यामध्ये बघा अधिकारी आणि समितीची पदनाम हे संपूर्ण दिलेलं आहे, हे राज्य स्तरावरची आहे। तर मित्रांनो आपल्याला शाळा स्तरावर सुद्धा समिती गठीत करायची आहे आणि ते कशा पद्धतीने करायचे आहे हे सुद्धा आपल्याला माहित असेलच। तर बघा, त्यानंतर इथे संपूर्ण ही माहिती दिलेली आहे। शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्याचे उघड झाल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर बाब 24 तासाच्या आत संबंधित शिक्षणाधिकारी यांना कळवावी। तशी अनुचित घटना कोणत्याही प्रकारे दडवून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्ती संस्था गंभीर शास्ती शिक्षेस पात्र ठरतील। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून याचा संकेतांक हा आहे। हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्रमोद पाटील, अवर सचिव, महाराष्ट्र शासन। तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय असणार आहे, कारण राज्यामध्ये सध्या काही अनुचित घटना घडलेल्या आहे आणि त्या अनुषंगाने हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। तर आपल्या शाळेवर सगळ्यात महत्त्वाचं, जर आपली शाळा छोटी असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासंदर्भात आपल्याला ग्रामपंचायत स्तरावर पाठपुरावा करावा लागणार आहे, कारण आपल्याकडे तेवढा निधी नसणार आहे सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे बसवण्यासाठी। तर आपल्याला तो प्रस्ताव वगैरे सादर करायचा आहे। त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तक्रार पेटी वगैरे शाळेमध्ये लावायची आहे आणि जे सुरक्षा समिती आहे ते सुद्धा गठीत करायची आहे। तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाचा शासन निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहे आणि या अंतर्गत आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आपल्या शाळा स्तरावर करायच्या आहे ते सुद्धा जाणून घेतलेलं आहे। अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओचा एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।